नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिश पोएम नंबर 2.4 प्लीज लिसन या पोएमचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत। परंतु हा वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत, चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत, ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि शेवटी वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे। तर अशा प्रकारचं आपल्या या व्हिडिओचं स्वरूप असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आपल्या चॅनलवरती या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत। तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील। तर आपण सुरुवातीला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीजमध्ये चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, ते आपण सुरुवातीला घेऊयात। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट मेक्स यू लाफ, म्हणजे तुम्हाला काय हसवते? आन्सर इज व्हेन आय वॉच कार्टून शोज ऑन टीव्ही इट मेक्स मी लाफ। सेकंड क्वेश्चन, व्हॉट मेक्स यू अँग्री, म्हणजे तुम्हाला कशाचा राग येतो? आन्सर इज व्हेन समवन चीटिंग विथ मी इट मेक्स मी अँग्री। थर्ड क्वेश्चन, व्हॉट मेक्स यू सॅड, म्हणजे तुम्हाला काय दुःखी करते? आन्सर इज व्हेन आय सी ओल्ड पीपल वर्किंग हार्ड इट मेक्स मी सॅड। फोर्थ क्वेश्चन, व्हॉट मेक्स यू हॅपी, म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट आनंदित करते? आन्सर इज व्हेन आय गेट गुड मार्क्स इन एक्झाम इट मेक्स मी हॅपी। आता यानंतर वॉर्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये पाहूया 20 क्वेश्चन्स, म्हणजेच 20 प्रश्न। आता हा प्रश्न तुम्ही एकदा वाचून घ्या, मी वाचायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होईल। तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते आपण बघूया। आता 6 ते 8 जणांचा एक गट तयार करायचा आहे। एका व्यक्तीने इयत्ता 9वीच्या कोणत्याही टेक्स्टबुकमधून एखादे चित्र किंवा उतारा किंवा एक लेसन निवडायचा आहे आणि एका कागदाच्या चिठ्ठीवर त्याचा नाव लिहून त्याला फोल्ड करायचं आहे, घडी करायची आहे आणि इतरांनी त्याला काय करायचं, प्रश्न विचारायचे आणि दिलेल्या उत्तरामधून त्याने जे काही त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे तर ते शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता खाली काही रूल्स दिलेले आहेत, तेही तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या। तर आपण हे कसं करायचं ते पाहूया। टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू इकॉनॉमिक्स। फर्स्ट क्वेश्चन, आता समजा आपण टॉपिक घेतला इंट्रोडक्शन टू इकॉनॉमिक्स आणि तो टॉपिक कागदावरती फोल्ड करून आपण ठेवलेला आहे। मग क्वेश्चन्स काय विचारणार आहेत? इट इज रिलेटेड टू सायन्स ऑर मॅथ्स? नो, तो सायन्स मॅथ्सशी संदर्भात आहे का किंवा त्याच्याशी निगडीत आहे का? नाही। इट इज फ्रॉम एनी लँग्वेज? नो। डू यू थिंक इट इज अ पार्ट ऑफ सोशल स्टडीज? येस। इट इज it based on history or civics? No. Do you agree that it is from geography? Yes. Can you tell what is the based on? Yes. Seventh question, it is a part of economics? Yes. Next question, it is based on profit and loss? Yes. Do you think it is based on family's income and expenditure? 10th question, and how to spend our income? Yes. 11th question, so it is based on our performance of expenditure? Yes. 12th question, oh then it is introduction to economics, it is right? Yes. तर अशा प्रकारचं क्वेश्चनमधून आपल्याला तो टॉपिक शोधायचा आहे, त्या टॉपिकचं नाव शोधायचं आहे। सेकंड ॲक्टिव्हिटी पाहूया, ॲग्रीमेंट्स अँड डिसॲग्रीमेंट्स। आता ही ॲक्टिव्हिटी काय आहे ते पाहून घेऊया। हे वाचून घ्या, मी वाचत बसले तर व्हिडिओ मोठा होईल। यामध्ये काय दिलेलं आहे डायरेक्टली ते आपण पाहूयात। आता या ठिकाणी आपल्याला जोड्या बनवायच्या आहेत तुमचे एकमत असलेल्या गोष्टींचे आणि ज्यावर एकमत नसेल किंवा त्याचं विरुद्ध मत किंवा दुमत असेल अशा गोष्टींची यादी तयार करायची आहे। एकूण 10 गोष्टींची यादी तुम्हाला तयार करायची आहे आणि तुमच्या फ्रेंडसोबत किती गोष्टींबाबत तुम्ही ॲग्री आहात किंवा डिसॲग्री आहात तर ते पाहायचं आहे। तर यामध्ये पेज नंबर 50 वर आपल्याला वेगवेगळे शब्दप्रयोग दिलेले आहेत, त्याचा संदर्भ घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण एक चार्ट बनवूया, यामध्ये पॉईंट्स, ॲग्रीमेंट्स अँड डिसॲग्रीमेंट्स घेऊया। तर फर्स्ट पॉईंट आहे फॅमिली बॅकग्राऊंड, इट इज इम्पॉर्टंट। हे काय आहे? ॲग्रीमेंट। डिसॲग्रीमेंट, नो आय डोंट थिंक सो। सेकंड पॉईंट, बेसिक स्किल। ॲग्रीमेंट, I totally agree with it. Disagreement, no, some skills can be improved. Third point, interest.
Agreement, that's very important. Disagreement, I agree with you. Fourth point, supportial. Agreement, I agree with it, it's necessary. Disagreement, absolutely it's necessary. Fifth point, family support. Agreement, I think for women it's necessary. Disagreement, no, I don't think so, even men need family. Sixth point, regular practice. Agreement, yes, it's very important. Disagreement, absolutely necessary. Seventh point, coach's favor. Agreement, no, I don't think so. Disagreement, I think it's necessary sometimes. Eighth point, knowledge, tricks and tactics of games. Agreement, absolutely necessary. Disagreement, I totally agree with you. Ninth point, physical fitness. Agreement, yes, for women it's more important. Disagreement, no, disagree with it, even for men it's important. 10th point, cooperation and coordination of co-players. Agreement, yes, without it one cannot show his or her performance. Disagreement, I am not sure about. तर आतापर्यंत आपण चिटचॅट क्वेश्चन्स बघितलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज देखील बघितलेल्या आहेत. तर आता मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन हिअर अँड लिसन. म्हणजे ऐकणे आणि लक्ष देऊन किंवा समजून घेऊन ऐकणे यामधील फरक काय. आन्सर इज, टू हिअर मीन्स टू रिसीव्ह विथ द साऊंड मेड बाय समवन ऑर समथिंग. To be aware of some sound. To listen means to consciously give one's attention to a sound and try to understand it. Second question, how old is the speaker in the poem? कवितेतील या वक्त्याचे वय किती असावे. The speaker of the poem appears to be a teenager, 13 to 19 years old. थर्ड क्वेश्चन, हु इज ही ऑर शी टॉकिंग टू. म्हणजे तो किंवा ती कोणाशी बोलत आहे. आन्सर इज, ही ऑर शी इज टॉकिंग टू ऑल द ह्युमन बीइंग्स इन्क्लुडिंग हिज पॅरेंट्स, फ्रेंड्स, रिलेटिव्स अँड एल्डर्स. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट मस्ट हॅव हॅपन बिफोर द स्पीकर सेज ऑल दिस. म्हणजे हे सर्व वक्त्याने म्हणण्या अगोदर काय घडले असावे. आन्सर इज, हिज ऑर हर पॅरेंट माइट हॅव नॉट हिअर हिम ऑर हर. फिफ्थ क्वेश्चन, इज द स्पीकर अवेअर ऑफ हिज शॉर्ट कमिंग्स. म्हणजे स्पीकरला त्याच्या कमतरतांची जाणीव आहे का. आन्सर इज, येस, द स्पीकर इज अवेअर ऑफ हिज शॉर्ट कमिंग्स. सिक्स्थ क्वेश्चन, डज ही ऑर शी वॉन्ट टू इम्प्रूव्ह. म्हणजे त्याला किंवा तिला सुधारणा करायची आहे का. आन्सर इज, येस, द स्पीकर वॉन्ट्स टू इम्प्रूव्ह. सेवन्थ क्वेश्चन, इज ही ऑर शी कॉन्फिडंट दॅट ही ऑर शी कॅन इम्प्रूव्ह. म्हणजे त्याला किंवा तिला खात्री आहे का की तो किंवा ती सुधारणा करू शकतो. आन्सर इज, येस, द स्पीकर सेज दॅट ही ऑर शी मे बी डिस्करेज्ड but is not helpless. He or she is confident and knows what should be done in order to improve. Eighth question, how does he or she want to work it out. म्हणजे तो किंवा ते कसे ते काम करू इच्छिता किंवा ते कसे त्यांचे प्रॉब्लेम सोडू इच्छिता. Answer is, the poet wants to you work it out by talking to a good listener, the one who like God can just listen and let him or her work on his or her own. Ninth question, is the poet willing to listen to other. म्हणजे कवी इतरांचं ऐकण्यास तयार आहे का. आन्सर इज येस, द पोएट इज विलिंग टू लिसन टू अदर्स. ॲट द एंड ऑफ द पोएम द पोएट सेज टू द हिज लिसनर्स that he or she would listen to them if they wish to talk.
10th क्वेश्चन, डिस्कस हाऊ कॅन यू बी अ गुड लिस्नर, म्हणजे तुम्ही एक चांगला श्रोता कसा बनू शकता यावर आपल्याला डिस्कस करायचं आहे, चर्चा करायची आहे. आन्सर इज I can become a better listener if I start paying complete attention to people. An excellent listener understands the speaker's thoughts and feelings. To be a good listener, I will try to keep eye contact with the speaker and use gesture to signal that I am listening. I will avoid interruption or jumping to conclusions, as well as offering unwanted thoughts and suggestions. तर आतापर्यंत आपले चिटचॅट क्वेश्चन्स, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आणि मार्जिन क्वेश्चन्स पाहून झालेले आहेत. तर आता आपण या पाठाच्या वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ द लाईन्स ऑफ द पोयम. यामध्ये आपल्याला एक दिलेला आहे, व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी यू स्टार्ट डुईंग. Answer is, first, you start giving me advice. Second, you begin to tell me why I shouldn't feel that way. Third, feel you have to do something to solve my problem. Second question, write the opposite means antonyms of the following. आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचे आहेत. फर्स्ट, चीप, याचा अपोजिट वर्ड येईल कॉस्टली. B, discourage, opposite word encourage. C, inadequacy, याचा opposite word येईल adequacy. D, accept, opposite word reject. E, simple, opposite word hard. F, irrational, opposite word rational. G, understand, opposite word misunderstand. H, clear, opposite word unclear. थर्ड क्वेश्चन पाहूया. यूज द फॉलोइंग चार्ट्स टू प्रिपेअर मीनिंगफुल डायलॉग्स. यूज युअर आयडियाज टू फिल इन द ब्लँक्स. आता पुढे आपल्याला तक्ता दिलेला आहे, त्याच्या आधारे आपल्याला अर्थपूर्ण संवाद तयार करायचा आहे आणि आपल्या काही कल्पना वापरून गळलेल्या जागा भरायच्या आहेत. यामध्ये आपल्याला ए दिलेला आहे. यामध्ये फर्स्ट, हॅव यू रीड. आता या ठिकाणी नेम ऑफ अ बुक. आता तुम्हाला जे कोणतं पुस्तक माहिती आहे किंवा वाचलेलं आहे ते तुम्हाला त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. तर मी लिहिलेलं आहे विंग्स ऑफ फायर. मग या ठिकाणी आता तुम्ही खाली वाचून घ्या. यामध्ये मी लिहिलेलं आहे येस आय हॅव, कारण मी हे पुस्तक वाचलेलं आहे. मग यामध्ये बी काय आहे, इट्स अमेझिंग, व्हेरी इंटरेस्टिंग, डिलाइटफुल, सुपर्ब. आणि याचमध्ये दुसऱ्या बाजूला आहे इट्स बोरिंग, टू लॉंग, किंवा जे काही आहे त्या पुस्तकाच्या संदर्भात तुम्हाला ते लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली दिलेलं आहे प्रिपेअर अ सिमिलर कन्व्हर्सेशन अबाउट अ फिल्म. आता आपल्याला सेम असंच कन्व्हर्सेशन बनवायचं आहे, पण कशाच्या संदर्भात, फिल्मच्या, मूवीजच्या संदर्भात. आपण पुस्तकाच्या संदर्भात बघितलेलं आहे, आता मूवीजच्या. तुम्ही एखादी मूवी बघितलेली असेल तर त्याचं नाव या ठिकाणी सुरुवातीला लिहायचं आहे. हॅव यू रीड, आता हॅव यू वॉच येईल. हॅव यू वॉच टायटॅनिक मूवी. तर आता मी ही पाहिलेली आहे म्हणून येस आय हॅव. आता या ठिकाणी शेवटी मी सर्व काही वाचत बसत नाही. या ठिकाणी शेवटी येईल आय डोंट लाईक मूवीज बेस्ड ऑन लव्ह. आता यामध्येच आपल्याला बी दिलेला आहे. आय हॅड ॲन आर्ग्युमेंट विथ माय डॅश डॅश टुडे. कोणासोबत आर्ग्युमेंट केलेला आहे, तुमच्या आईसोबत, वडिलांसोबत, मित्रांसोबत, भावासोबत किंवा बहिणीसोबत. या ठिकाणी तुम्ही काहीही लिहू शकता. तर मी आय हॅड अ आर्ग्युमेंट विथ माय सिस्टर टुडे, बहिणीसोबत आर्ग्युमेंट केलेला आहे. मग त्याच्या संदर्भात आपल्याला खाली डायलॉग्स येतील. ओ अबाउट व्हॉट, कशाच्या संदर्भात, आणि दुसऱ्या साईडला आहे ओ नो नॉट अगेन, म्हणजे मी असं परत करणार नाही. तर मग येईल ह्याच्यामध्ये आपण पाहूया ओ अबाउट व्हॉट. The usual, I wanted to watch Cartoon Network and she changed the channel to see her favorite serial. So again, we ended up with an argument. Why don't you talk to her peacefully? I tried, but it doesn't help. I will try. असे 2 पार्ट येतील. आता त्याचा दुसरा भाग पण तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला दोन्हीही बाजू लक्षात येतील. आता फोर्थ क्वेश्चन काय आहे तो पाहूया. मेंटेन डायरी ॲट लीस्ट फॉर अ वीक. आपल्याला एका आठवड्याची डायरी मेंटेन करायची आहे.
Write about your interaction with other people in your surrounding in 3 to 4 lines. Also write whether you find the interaction happy, unhappy, satisfactory, unsatisfactory, enjoyable, stressful, etc. यामध्ये आपल्याला एका आठवड्याची डायरी लिहायची आहे, म्हणजेच रोजनिशी लिहायची आहे. 3 ते 4 ओळीत यामध्ये तुम्हाला तुमच्या सहवासाबद्दल किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांसमवेत तुम्हाला कोणते अनुभव आलेले आहेत त्यांच्या संभाषणाबद्दल लिहायचं आहे. मग ते संभाषण किंवा कन्व्हर्सेशन तुम्हाला ते दुःखी करतं का आनंददायी करतं की समाधानकारक वाटतं, असमाधानकारक वाटतं का मजेशीर वाटतं किंवा त्रासदायक वाटतं. तर जे काही वाटतं ते तुम्हाला एका आठवड्याच्या रोजनिशीमध्ये 3 ते 4 ओळीमध्ये लिहायचं आहे. तर अशी डायरी पाहून घेऊया. Monday, today was the first day of my school. I enjoyed it a lot. I got the chance to make new friends. Tuesday, the interaction session got over today. The teachers started teaching the new syllabus. Wednesday, I loved the new syllabus. The science teacher held a lot of discussion today. I enjoyed the whole session. Thursday, today history class was stressful. During the break, I played with some of my classmates to lighten my mood. Friday, I like the new interactive style of teaching. It is interesting. I feel happy sitting with my classmates and taking part in the class discussion. त्यानंतर Saturday, today was the last day of the week. I enjoyed the English class. My class teacher taught us a poem today. Tomorrow is a Sunday and I am planning to play with my friends. तर अशा प्रकारची 1 वीकची तुम्हाला डायरी बनवायची आहे. त्यामध्ये तुम्हाला काय काय अनुभव आलेला आहे, कसं वाटलेलं आहे, तुम्ही काय फील केलेलं आहे ते सर्व यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर 5th क्वेश्चन, राईट ॲन इन्फॉर्मल लेटर फ्रॉम अ टीनेजर टू हिज ऑर हर पॅरेंट्स एक्सप्रेसिंग अ फ्यू थॉट्स फ्रॉम द पोयम. तर आपल्याला एका किशोरवयीन मुलाकडून किंवा मुलीकडून आपल्या पालकांना कवितेतील काही विचार व्यक्त करणारे अनौपचारिक पत्र लिहायचं आहे. तर खाली आपल्याला काही पॉईंट्स दिलेले आहेत, क्ल्यूज दिलेले आहेत, त्या आधारे आपण ते पत्र लिहिणार आहोत. सुरुवातीला आपला ॲड्रेस येईल, जो कोणता तुमचा ॲड्रेस आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. कृष्णा रेसिडेन्सी, बदलापूर, नाशिक या ठिकाणी पिन टाकायचा आहे, जो काही पिन आहे तो. डिअरेस्ट बाबा, Are you surprised to see this letter? I wanted to talk to you directly about this, but then I thought I will be able to express myself better in a letter. I am still upset over our argument which took place yesterday. I was a little bit rude with you, but I just wanted you to listen to my concern. Instead of listening to me completely, you started advising me. That's really hurt me a lot. I always wish that I should share my thoughts with someone. Sharing makes me happy and feel lighter. I hope you will try to understand my feelings. Yours lovingly. तुमचं जे काही नाव असेल ते या ठिकाणी लिहायचं आहे. सतीश. तर अशा प्रकारे आपल्याला हे लेटर लिहायचं आहे. तर आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.